अशी होती की आपल्याकडं धडक योजना म्हणून होती आणि धडक योजनेमध्ये काय गावं ते मला वाटतं बातमी लागली होती मध्ये. धडक योजनेमध्ये काय गावं, जशी मिरजची 7 गावं आहेत तशी बाकीचे पण गावं आहेत त्यामध्ये. आणि ही धडक योजना कारखान्याची होती. शासनाची काही वर्षाच्या अगोदर ती कारखान्याने घेतली आणि कारखान्यानं सभासद नोंदणी केली आणि त्या सभासद नोंदणीकडून ही धडक योजना चालू केली. ती बरेच वर्ष झाली, मला वाटतं किती वर्ष झाली मला आठवत नाही, पण खूप वर्ष झाली ती बंद पडली. त्यामुळं पाणी मिळत नव्हतं आणि धडक योजना आहे म्हणून म्हैसाचं पाणी त्याला देता येत नव्हतं. पण आम्ही ज्यावेळी कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळी कॅबिनेटमध्ये आम्ही मांडलं आणि ताबडतोब कारखान्याची एनओसी न घेता आम्ही शासनाने आदेश काढले आणि ते म्हैसामध्ये ऍड केलं. आता सर्वे आणि काही ठिकाणी कामं पण चालू झाली. म्हणजे पुढला वर्तन येईल त्यावेळी आम्ही ह्या 7 गावाला आणि बाकीच्या जिल्ह्यातल्याही गावांना आपण पाणी देऊ शकतो. 7 गाव टोटल पूर्ण गाव ते कक्षेतच गेलं ते. त्यामुळे इस्टिमेट करून आपण 314 कोटीची कामं चालू झाली त्याची त्या धडक योजनेच्या आगेच. म्हणजे पुढल्या वेळी बाकीच्या गावांना आपल्याला सगळं माध्यम करता लागणार.